नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अमर क्लासेस या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण वर्ग 12वी विषय अर्थशास्त्र यामधील प्रकरण 3 ब मागणीची लवचिकता यावरील एक सराव चाचणी घेऊन आले आहोत. बघा, त्या सराव चाचणीसाठी आपण जो वेळ आहे हा वेळ 1 तास ठेवला आहे. सराव चाचणीचा वेळ हा 1 तास ठेवला आहे आणि एकूण गुण 18 गुण ठेवले आहेत. 18 गुणाची हे चाचणी असणार आहे. 12वीची परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे चाचणी सोडवून पाहायची आहेत आणि त्याचे उत्तर जे आहेत विद्यार्थी मित्रांनो हे कमेंटमध्ये टाकायचे आहेत. आणि जो तुम्ही पेपर सोडवाल तो सोडवलेला पेपर तुम्हाला तुमच्या शिक्षकाकडून तपासून घ्यावायचा आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, बघा, तुम्ही जेवढी जास्तीत जास्त प्रॅक्टिस कराल, जेवढी जास्तीत जास्त तुम्ही सराव कराल, तेवढं तुम्हाला परीक्षेमध्ये मार्क मिळवून देण्यासाठी हे अत्यंत सहाय्यक ठरणार आहे. बघा, आपण पहिल्या प्रश्नाची माहिती पाहणार आहोत. काय म्हणते पहिला प्रश्न? बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न काय सांगतो आपल्याला? पहिला प्रश्न की पहिला प्रश्नाचा अभ्यास करून रेषीय मागणी वक्रावरील क्ष अक्षावर असलेली मागणीची किंमत लवचिकता रिकामी जागा. आपल्याला ऑप्शन दिला आहे 0, ऑप्शन ब दिला आहे 1, ऑप्शन क दिला आहे अनंत आणि ऑप्शन ड दिला आहे विद्यार्थी मित्रांनो ED<1. जे उत्तर बरोबर आहे ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे, उत्तर कमेंटमध्ये टाकायचं आहे. नंतर बघा, दुसरा आपल्याला प्रश्न दिला आहे. दुसरा दिला आहे ED=0. हा अनुभव येणाऱ्या वस्तू रिकामी जागा. म्हणजे ED=0 हा अनुभव कोणत्या वस्तूच्या बाबतीमध्ये आपल्याला येतो? ऑप्शन दिला आहे अ सुखसोयीच्या वस्तू, ऑप्शन नंबर ब सर्वसाधारण वस्तू, ऑप्शन नंबर क जीवनावश्यक वस्तू आणि ऑप्शन नंबर ड अत्यावश्यक वस्तू. नंतर बघा, तिसरा आपल्याला एक प्रश्न दिला आहे. काय सांगतो तिसरा प्रश्न? बघा, तिसरा बघा, क्ष अक्षास समांतर असलेला किंमत लवचिकतेचा मागणी वक्र. म्हणजे जो क्ष अक्षास समांतर असतो असा किंमत लवचिकतेचा मागणी वक्र रिकामी जागा. म्हणजे काय असतो, त्याला काय म्हणतात? ऑप्शन अ आहे संपूर्ण लवचिक मागणी, ऑप्शन ब आहे संपूर्ण अलवचिक मागणी, ऑप्शन नंबर क जास्त लवचिक मागणी आणि ऑप्शन नंबर ड कमी लवचिक मागणी. हे विद्यार्थी मित्रांनो 3 झाले, प्रत्येक 1-1 मार्कासाठी. ठीक आहे. नंतर बघा, आपल्याला दुसरा दिला आहे. काय दिला आहे दुसरा? योग्य अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द सुचवा. म्हणजे तुम्हाला एक स्टेटमेंट दिलं जाईल, एक वाक्य दिलं जाईल आणि ते वाक्य कशा संदर्भात ते सांगितलं आहे याची आपल्याला माहिती द्यायची आहे. एक शब्द सुचवायचा आहे. पहिला आपण पाहत आहोत, फक्त उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारा बदल. म्हणजे ज्यावेळी फक्त तुमच्या उत्पन्नामध्ये बदल होते. कशामध्ये बदल होते? फक्त तुमच्या उत्पन्नामध्ये बदल होते आणि उत्पन्नामध्ये बदल झाल्याने मागणीमध्ये जर बदल घडून येत असेल तर त्याला काय म्हणतात? आपल्याला हा एक प्रश्न केला आहे. दुसरा प्रश्न याच्यामध्ये विचारला आहे, एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा अन्य वस्तूच्या मागणीत घडून येणाऱ्या बदलाचा परिणाम. म्हणजे एखाद्या वस्तूच्या किमतीमध्ये जर बदल झाला, एखाद्या वस्तूच्या किमतीमध्ये बदल झाला आणि या बदलामुळे दुसऱ्या वस्तूची जर मागणी बदलत असेल, याला काय म्हणतात? ते आपल्याला उत्तर कमेंटमध्ये टाकायचं आहे. आणि याच्यामधला तिसरा प्रश्न टाकला विद्यार्थी मित्रांनो, किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणाइतकीच वस्तूच्या मागणीत शेकडा बदल घडवणारी लवचिकता. म्हणजे वस्तूच्या किमतीत जेवढा शेकडा बदल होतो, वस्तूच्या किमतीमध्ये जेवढा शेकडा बदल होतो तेवढाच बदल मागणीमध्ये शेकडा बदल होत असेल, म्हणजे तेवढाच मागणी शेकडा बदल घडत असेल तर अशाले काय म्हणायचं? ठीक आहे. म्हणजे समजा किमतीमध्ये शेकडा 10 बदल झाला आणि मागणीत बी शेकडा 10 बदल झाला तर याला काय म्हणायचं ते आपल्याला विचारलं आहे. नंतर बघा, आपल्याला विचारलं आहे खालील सहसंबंध पूर्ण करा. खालील सहसंबंध पूर्ण करा. पहिला आपल्याला प्रश्न दिला आहे की संपूर्ण अलवचिक मागणी. बघा, संपूर्ण अलवचिक मागणी त्याला आपण ED या चिन्हानं वापरतो, म्हणजे अलवचिक आहे ना. नंतर
ईडी बरोबर 0, ईडी बरोबर 0, या ठिकाणी कोणती मागणी येईल आपल्याला ते उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे. नंतर दुसरं बघा, पेन आणि शाई. पेन आणि शाईला आपल्याला या ठिकाणी एक डब्बा दिला, या डब्यामध्ये आपल्याला उत्तर लिहायचं आहे. जसं चहा किंवा कॉफी या पर्यायी वस्तू आहेत. चहा किंवा कॉफी का या पर्यायी वस्तू आहेत. तशाच पेन आणि शाई हे काय आहे हे आपल्याला या डब्यामध्ये मेन्शन करायचं आहे. झालं. देन नेक्स्ट नंतरचा बघा विद्यार्थी मित्रांनो, नंतर आपल्याला काय विचारलं आहे, फरक स्पष्ट करा. फरक स्पष्ट करा आपल्याला विचारला आहे. आणि किती मार्कासाठी विचारला आहे आपल्याला, हा 2 मार्कासाठी. 2 मार्कासाठी काय आहे, संपूर्ण लवचिक मागणी आणि संपूर्ण अलवचिक मागणी. हा फरक स्पष्ट करा विद्यार्थी मित्रांनो, 2 मार्काला विचारला आहे. तर आपण 3 मुद्दे जरी लिहिल्या तुम्ही किंवा 2 मुद्दे जरी लिहिल्या तरी तुम्हाला सफिशियंट आहेत. देन नेक्स्ट एक आपण शेवटचा प्रश्न घेतला आहे. शेवटचा प्रश्न काय आहे, शेवटचा प्रश्न बघा, मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व विशद करा. मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व विशद करा. आणि आपण कंसामध्ये लिहिलं आहे, उत्तर लिहिण्यापूर्वी शॉर्टकट की लिहिण्यात यावी. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण एक लेक्चर घेतला होता आणि त्या लेक्चरमध्ये मागणीच्या लवचिकतेचे जे महत्त्व आहेत याची तुम्हाला एक की सांगितली होती. म्हणजे एक आपण कोडिंग बनवून दिलेलं होतं. ते कोडिंग तुम्ही कमेंटमध्ये टाका. उत्तर सोडवताना तुम्ही त्या कोडिंगचा वापर करा. म्हणजे जे काही पॉईंट आहेत, जे काही आपले 5 पॉईंट आहेत, ते पॉईंट तुम्हाला आठवताना विद्यार्थी मित्रांनो कठीण जाणार नाही. विद्यार्थी मित्रांनो बघा, तुम्हाला पेपरच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे जे प्रश्न आहेत आपण काढले आहेत. असे अनेक प्रश्न, अशा अनेक सराव चाचण्या आपण घेणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना या पद्धतीच्या चाचण्या पाहिजेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपला नंबर टाकायचा आहे. त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. सर्व विद्यार्थ्यांना या चाचण्या पुरवल्या जातील. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.